विधानसभा निवडणुका अवघ्या 3 महिन्यावर आल्याने पर्वती विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळवण्यासाठी भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही सदस्यांनी स्वतःला पर्वतीचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये भाजप नेते आणि पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि भाजप शहर सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर इच्छुक आहेत. याबाबत विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना विचारले असता त्यांनी मी लढणार आणि जिंकणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. त्यामुळे आता हे तर स्पष्ट झालंय की निवडणुकीपूर्वी पर्वती विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. काही श्रीनाथ भिमालेंनी तयारी केलेली आहे की मी लढणार आणि जिंकणार, त्याचे सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. हा, तर तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही लढणार आहेत का आझाद? मी लढणारच आहे, मी लढणार पण आहे, मी जिंकणार पण आहे. फक्त भिमालेंच्या बाबतीमध्ये त्यांना अधिकार आहेत. या लोकशाहीत प्रत्येकाला मागायचा अधिकार आहे, इच्छुक व्हायचा अधिकार आहे आणि पार्टी ठरवते काय करायचे. भिमालेंनी घाई केली असं ना, ते त्यांना विचारा. गेले काही दिवस तयारीला खूपच नाही, अगदी सोशल मीडिया जनते चालले त्यांचे संपर्कात आहेत, यालाच घेऊन देवेंद्रजींच्या संपर्कात आहे. असं वाटत नाही का तुम्हाला कुठेतरी प्रेशर नाही, त्यांच्या दृष्टीने ते जे काय प्रयत्न करायचे ते करत असतील. आज एअरपोर्टला त्यामुळे त्याच्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. मला माझ्या दृष्टीने मला काय आहे ते मी ठरवते. म्हणजे लोकांना भेटत नाहीत, आमदार आमचे आम्हाला भेटत नाहीत, मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात असे ते आरोप करतात. कुठले तरी आरोप केल्याशिवाय तुम्ही स्वतः चांगला आहे असं म्हणू शकत नाही ना. तर पण माझी स्ट्रॅटेजी अशी आहे की मी आज तागायत कधी विरोधकावर पण आरोप नाही केले. मी माझं काम करते आणि माझ्या मतदारांना माहिती आहे मी काय करते, ते मला निवडून देतात. खरं तर तुम्हाला मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं. तुमची तिसरी टर्म आहे, ते राहिलं बाजूला ना, तर नवीनच उमेदवार उभे केले जातात. काय चाललंय हे मला तर असं वाटतं की म्हणजे जे काही आपल्या योग्यता असेल आणि नशीब असेल त्याप्रमाणे जेव्हा ते मिळायचं तेव्हा ते मिळेल. तर त्याच्यासाठी मी काम तर करणं सोडलेलं नाही, मी माझं काम करत राहील. मंत्रिमंडळ विस्ताराचं काय आहे आता शक्यता वाटते? कारण आता 2 महिने फक्त बाकी राहिले. हे आमचे नेते सांगू शकतील. इच्छुकाचं नाव सातत्याने चर्चेत असतं. प्रत्येक वेळेस ते मला असं वाटतं माझं नाव चर्चेत येणं हेच माझ्यासाठी मंत्रिपद आहे. म्हणजे आता हे नेहमी चर्चेत येतं, संधी मिळत नाही. पंकजा ताईला आता संधी मिळेल, तशी तुम्हाला तुमच्यावरचा अन्याय दूर होणार की म्हणलं नाही? की चर्चेत येणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने मंत्रिपद मिळाल्यासारखं आहे. दुसऱ्या कार्यकर्त्यांना खच्चीकरण होत नाही असं वाटत नाही तुम्हाला पक्षामध्ये? नाही, मला तरी असं वाटत नाही. कारण आपण जे परसेप्शन निर्माण करू तेच असतं ना. तर मला असं वाटत नाही. मी माझ्या दृष्टीने एक सक्षम हे कार्यकर्ती आहे भाजपची आणि काम करते.